अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल आणि या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. हा महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून ह्या महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणते मंगल कार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णूपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशीपूजा करणं अत्यंत फलदायी असतं. बघा, जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्यांदा अधिक मास आणि दुसऱ्यांदा शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे. या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळतं. पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत यात ज्या चुका आहेत त्या अजिबात आपल्याला करायची नाही. त्या 99% लोकांना माहीत नसेल त्या चुका कोणत्या आहेत. तसेच या अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही माहिती तुम्हाला सहज कुठेही मिळणार नाही, म्हणून आजचा व्हिडिओ मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रोज भगवान विष्णूंची पूजा करा. अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूंची म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करा. फळ, फुलं, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिटं पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्य अधिक पटीने मिळतं. अधिक मासात भगवतीचा 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग, या अध्यायाचं नाव आहे आणि अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण केल्यास पितृदोष निवारण होतं, अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ही 33 संख्येमध्ये सतपात्र म्हणजेच पात्रसह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं हे दान आहे. हे आपण एखाद्या मंदिरात म्हणजे गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा आपल्या स्वामींच्या मठात किंवा केंद्रात आपल्याला हे द्यायचं आहे, कारण की गुरूंना दिलेले दान कधीही वाया जात नाही, हे अगणित असतं. संपूर्ण अधिक महिना सात्विक आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावा. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यांवर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकावे. विष्णूंच्या कृपेसाठी पुरुष सूक्ताचं पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दीपदान करावे, हे पुण्याचे काम मानले जाते. अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करा. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा नमः शिवाय. तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप, जसं की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळ जप केला तरी सुद्धा चांगला आहे. त्याचप्रमाणे श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील जप करू शकतात. त्याचबरोबर हरिपाठसुद्धा तुम्ही रोज वाचू शकतात. यासाठी वेळ पैसा काही नको, फक्त श्रद्धा हवी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळीसुद्धा तुम्हाला ह्या महिन्यात करायच्या आहे. बघा, अधिक मासात तुम्ही जेवढे काही व्रत करू शकणार नसेल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे व्रत केल्याचे पुण्य जे आहे ते जर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळलं तर यामुळे आपल्याला मिळतं. भगवान विष्णूंची पुरुषोत्तम रूपात पूजा करावी. त्यांच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेला तुळशीदळ अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. अधिक महिन्यात भुकेलेल्यांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्याचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थाचे दान करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा द्यावी. अधिक मासात सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे किंवा 33 दिवे यांचे वाण लुटतात. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. ह्या महिन्यामध्ये हळद कुंकूचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात महिला करत असतात. अधिक महिन्यात काही घरी ह्यासुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचं सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं. यासाठी आठवड्यातून एक मग तो एक तुम्ही गुरुवारचा दिवस निवडा, रविवारचा दिवस निवडा तरी सुद्धा चालेल.
अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे, कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीची पूजा विष्णूंना तुळशीची पानं विष्णूंना वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात असं शास्त्र सांगतं. मुलींनी आपली आई जर हयात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटो पुढे तुम्ही ती ओटी ठेवू शकता. त्याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील ओटी तुम्ही भरू शकता, किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरी पण चालणार आहे. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये, किंवा तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐका. ऐकणं ही एका पारायणा एवढं पुण्यकारक आहे. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न द्या, कपडे दान करा. अधिक मासामध्ये केलेले दान सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्यांचे पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने वाढतं. महिन्यातून किमान एकदा तरी दान करा. अधिक महिन्यात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतकं वेळेपेक्षा जास्त मिळतं. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गायला हिरवा चारा, गूळ, पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम म्हणलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायची सेवा करा. अधिक महिन्यात श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालतं, पण नियमितपणे म्हणा. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो का? तर वर्षश्राद्ध तुम्ही करू शकतो का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्यांच्याबरोबर तुम्ही वर्षश्राद्धसुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुळदेवीला जाऊ शकता. अधिक महिन्यात श्रीमद भागवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादक्षारी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळीवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. बघा, या मंत्राची मी पुन्हा आठवण करून देत आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करावं. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या अधिक महिन्यामध्ये नक्कीच करावं. अधिक महिन्यात तांबूलदान, महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते. म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूलदान करावे. विडा आणि दक्षिणा दान करावी. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींनी सुद्धा लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करावं. अपूपदान आणि दीपदान म्हणजे लेक जावयाला आपण अनारसांचं दान देतो, ज्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोट्याशा तांब्याच्या पितळाचा किंवा दिवा तुम्ही देऊ शकतात. तो दिवा सुद्धा देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्या व्हाव्यात. पण अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा, यासाठी त्यांना घरी बोलावलं जातं. श्री हरिविष्णूंनी सांगितल्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावं. म्हणजे काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटाई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाहीये. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम पाळू शकता. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला गोग्रास खाऊ घालू शकता.
अधिक मासामध्ये जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मासांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं, किंवा तुम्ही एखादी सवाशणीशी बोलावू शकता आणि तिला सुद्धा जेवण घालवू शकता. या महिन्यात दीपदान करू शकता, आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. त्यानंतर तीळ किंवा तांदूळ दान सुद्धा आपण करू शकतो. धान्य दान करू शकतो, सौभाग्याच्या वस्तूचे दान करू शकतो, गोदान करू शकतो. धरण, पारण, भोजन, व्रत करू शकतो. म्हणजे एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा किंवा फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं, असे एक भुक्त हे व्रत पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल, कोणाचा अपमान करायची सवय असेल, तर तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात. मग घरचे असतील, बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचं व्रत सुद्धा करू शकता. या अधिक महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतं सुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपद्म व्रत केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते, किंवा एखादी सवाष्णी बोलावून तिची रोज ओटी भरली जाते, किंवा एखाद्या सवाष्णी स्त्रीला बोलावून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा, किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा, किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध. तर ही काही व्रते आणि दान आहेत जे आपण अधिक मासामध्ये करू शकतो. बघा, या महिन्यामध्ये मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्याला हे व्रत करायचं आहे, आणि प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच करायचं आहे. अधिक महिन्यात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा भागवताचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता. ज्यांची इच्छा आहे ते भगवद्गीतेचे पठण करू शकतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचे जे तुम्हाला ग्रंथ माहीत असेल त्याचं पारायण तुम्ही करू शकतात. अधिक मासामध्ये नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण, श्री स्वामीचरित्र पारायण करू शकतात. पशुपती व्रत करू शकतो, स्वामी चरित्र सारामृत, त्याचबरोबर मल्हारी सप्तशती ग्रंथ किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं तुम्ही पारायण करू शकतात. अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंचामृतातले काही पदार्थ त्याग करतात. म्हणजे कोणी महिनाभर दुधाचे सेवन करत नाही, तर कोणी महिनाभर साखर खात नाही. त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ किंवा एखादं फळ असेल तर त्याचाही त्याग करू शकता. अधिक महिन्यामध्ये काही वस्तूंचा त्याग करतात, म्हणजे जसं की चप्पल वगैरे घालत नाही, किंवा मग दुसरा अजून सांगायचं झालं तर कोणी अधिक महिन्याच्या म्हणजेच पूर्ण महिन्याभर दाढी करत नाही, केस कापत नाही, चप्पल वगैरे घालत नाही. अधिक महिन्यामध्ये जावयाला कपडे आहेर देताना ते कोरडे देऊ नयेत. कपड्यांच्या कोपऱ्याला थोडं हळदी कुंकू लावून मगच ते त्यांच्या हातात द्यावे, असं शुभ मानलं जातं. तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव येत नसेल तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडे तुमची कुलदेवी, कुलदैवत आणि तुमच्या पितरांची सेवा होत नाहीये. जोपर्यंत आपली कुलदेवी, कुलदैव आणि पितरांची सेवा आपण करत नाही तोपर्यंत जे काही आपण व्रत वैकल्य पूजापाठ पारायण करत असतो त्याचं हवं तसं फळ आपल्याला मिळत नसतं. ते रिझल्ट्स आपल्याला बघायचे असतात, ते आपल्याला मिळत नसतात. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये तुम्ही तुमची कुलदेवी असेल तर तुमच्या कुलदेवीचे उपवास करायला सुरुवात करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा मूर्तीवर, टाकावर, फोटोवर तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून आपण कुंकुमार्चन करू शकतो. याउलट तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ आपल्या कुलदेवीची आरती तुम्ही नित्यनियमाने घरात करायला सुरुवात करा. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन कुलदेवीची ओटी भरायला सुरुवात करा. घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यापैकी कोणाही एकाने किंवा कर्त्या पुरुषाने तुमचे जे कुलदेव आहेत त्याचा उपवास करायला सुरुवात करा. आणि मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल दिसायला लागतील. आता अधिक महिना हा जितका शुभ आणि पवित्र आहे तसेच या महिन्यात काही महत्त्वाचे नियम पालन करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आता आपण पुढील प्रमाणे त्या गोष्टी देखील जाणून घेऊया. तर या अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडनविधी, जानवे, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य हे अजिबात करू नये. कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा महिना आहे, कार्यक्रमाचा नाही. पण आधीच काही ठरलेलं असेल तर विद्वान पंडिताचा सल्ला घ्या. यासोबत या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करायसह हा महिना उचित मानला जात नाही. या महिन्यात नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळल्यास उत्तम. अधिक महिन्यात खोटं बोलणं
टाळा. या पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती टाळा. राग किंवा द्वेष करणे टाळावे. मनाची शुद्धी करावी. या महिन्यामध्ये जर कोणाशी भांडण झालं तर पुण्य नष्ट होत असतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमभाव ठेवा. परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे आणि त्यामुळे सत्य बोलणं हीच या महिन्यातील सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम, सत्यात देव आहे. अनेक लोक या पवित्र महिन्यात विशिष्ट दिवशी केशकर्तन किंवा नखे कापणे टाळतात. त्याचबरोबर श्रावण महिना इतकाच हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात मांस, मद्य, लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थांचे सेवन सुद्धा करू नये. या महिन्यामध्ये आपलं जे कुलदैवत आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या देवस्थानी आपण अजून कधी गेलोच नाही पण अधिक मासामध्ये जाण्याचा विचार करतोय तर तिथे जाणं आपल्याला टाळायचं असतं. तर असे छोट्या मोठ्या गोष्टींवर बंधन आहेत. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचे टाळा. या महिन्यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवे कपडे याची खरेदी शक्यतो टाळावी. हा संयम आणि सादगीचा महिना आहे. जे आहे त्यात समाधान मानणं हीच या महिन्याची शिकवण आहे. अधिकाच्या महिन्यामध्ये संन्यास ग्रहण करता येत नाही. नूतन व्रत ग्रहण, दीक्षा करता येत नाही. विवाह होत नाही. चौल, उपनयन, देवप्रतिष्ठा या गोष्टी आपल्याला करता येत नाही. अधिक महिन्याच्या सर्वात मोठा शत्रू आहे आळस. नंतर करू, उद्या करू हे या महिन्यामध्ये चालत नाही. रोज थोडी तरी साधना करा. त्यामध्ये एक माळ किंवा एक दिवा, एक तुळशीचं पान पण रोज करा. आळस करू नका. एकच नियम अवश्य पाळा. हळूहळू भावपूर्ण जरी तुम्ही सुरुवात केली तरी नक्कीच तुम्हाला याची सवय लागते. गृहारंभी वास्तुशांती आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाहीये. म्हणजे आपल्याला नवीन घर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाही. किंवा आपलं नवीन घर तयार झालेलं असेल तर अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याला त्या घरात, त्या वास्तूमध्ये राहायला जाता येत नाही. कारण वास्तुशांतीच करता येत नाही. तसंच या अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचाच मानपान केलं जात नाही तर या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरणाऱ्याला सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. तर या संदर्भातील देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता. अगदी व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ की महिन्याला अधिक मास का म्हणतात. कारण एक महिना अधिक आहे आणि तो 33 महिन्यांनी हा महिना येतो. आणि मलमास म्हणजे काय, जो मलिन झालेला आहे त्याला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारला आहे. असं तो मलमास. आता धोंड्याचा महिना का म्हणतात तर अर्थात या महिन्यात आपण धोंडे बनवत असतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.